सैलानी आयलंडकडे चाललो ओंकारेश्वरवरून. बघूयात कसं आहे काय, कारण की रस्ता तर खूप छोटा दिसतोय. एक दुसरा रस्ता दाखवत होतो फिरून जायला ब्रिजच्या वरून नदीच्या पलीकडून, आणि दुसरा लोकल लोकांनी सांगितलं अलीकडून जायचा रस्ता, त्या रस्त्याने चालले. बघूयात बोट क्लब. बघूयात सैलानी आयलंड कुठे दिसतंय. आपण चालले सैलानी आयलंड. गाडी राहिली ना माझ्या, आपली गाडी राहिली का. हा रे, इकडून आलो आपण आदिशंकराचार्य. मंदिर कुठे दिसलं रे तुला? हा खाली असेल बरोबर. हा इकडे खाली आहे बघ, खाली ब्रिजमुळे कट झाले बघा. हा ब्रिजमुळे कट झाले. हा ओंकारेश्वर डॅम, सैलानी रिसॉर्टचा व्ह्यू पॉईंट नर्मदा. इकडं पण काही आयलंड्स आहेत का काय, कनेक्टेड आहे काय माहिती. इकडं या बाजूला डॅम आहे नदीचा, आणि हे पंपिंग स्टेशन दिसते ओंकारेश्वरला पाणी न्यायचं, आणि हे आहे डॅम ओंकारेश्वर डॅमचा व्ह्यू. आणि आपण आहोत आता सैलानी रिसॉर्टच्या मचान टेरेसला. छान आहे. मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं रिसॉर्ट. One, 2, 3 स्टार्ट. पण होता महेश्वर अहिल्या घाट मंदिर आहे इथं. इकडे अहिल्या घाट वगैरे काहीतरी आहे मंदिर. खूपच सुंदर दिसतोय हा परिसर. आणि ही नर्मदा पाठीमागं. महेश्वर म्हणजे अहिल्यादेवी होळकरांनी राजधानी बनवली होती 18व्या शतकात गादीवर आल्यानंतर, आणि लष्करी राजधानी जी होती ती इंदोरलाच होती. आपल्या 7 दिवसांच्या मध्य प्रदेश ट्रिपचं शेवटचं ठिकाण होतं महेश्वर. तर महेश्वरवरून आता आपण मनोरला जाण्यासाठी निघत आहोत संध्याकाळी 5:30 वाजता, आणि आपल्या प्लॅनप्रमाणे उद्या पहाटेपर्यंत मनोरमध्ये पोहोचूया. आपण हे सर्व व्हिडिओज पाहिलेत
त्याबद्दल खूप धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.